सगळ्यांना सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थ. तर सकाळची देवपूजा झालेली आहे आणि आपलं देवघर बघितलं किती छान दिसते, कारण की आज स्वामींचा फोटो जो या देवाऱ्यात विराजमान झालेला आहे आणि असं वाटते की देवघर हे परिपूर्ण झाले. आणि मार्गशीर्ष गुरुवार हा तिसरा होता, त्याची पूजा पण मी झाली माझी या ठिकाणी. हॅलो, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज आहे मार्गशीर्ष गुरुवार तिसरा. तर तुम्ही पाहिलं असेल की माझी देवपूजा पण झालेली आहे आणि आपली जी पोथी असेल, मांडणी असेल ते पण झालेले आहे. देवांचं सगळं झालेलं आहे. आणि आत्ता वाजले आहेत 5. मी सकाळचा थोडंसं जे काय ते शूट केलेलं आणि आत्ता वाजले आहेत 5. तर आता माझी छानशी चहा करून घेते आणि मग नंतर लागते स्वयंपाकाला, कारण की आज येणार आहेत पाहुणे. तर कोण येणार आहेत ते पण तर ऑफकोर्स तुम्हाला तर दाखवेनच. फर्स्ट टाईम येत आहेत त्या माझ्याकडे, पहिल्यांदा येत आहेत, एवढ्या वर्षांनी पहिल्यांदा येत आहेत. तर खूप भारी वाटते, खूप छान वाटते. आणि जेवणाचा जो मेनू आहे तो स्पेशली त्यांच्या आवडीचाच आहे. त्यांनीच सांगितलेलं की असं असं जेवण बनवा म्हणून. तर आता चहा वगैरे घेते, थोडीशी झाडझूड करून घेते, कपडे वगैरे काढून घेते आणि मग लागते स्वयंपाकाला. तर चला, व्हिडिओ हा नक्की कंटिन्यू पाहत राहा. त्याला फिरायचं कोण बोला आणि आम्हाला पण नवीन ना, आम्हाला पण माहिती नाही ना काही. दुसऱ्याला सांगितलं ना. पकड हो ना, उशिरा झोपला. बघून येऊ का? गेले ना चालले तुम्ही काय साईड घेतली? काळजी घेतली सकाळी. थंडी ती बोलली मला उचललं इकडं. कधी दुपारी ना 2 वाजता. मग आम्ही आनंदवाल्याकडे गेलो ना, त्याच्याकडे बिलकुल नेटवर्क नाही. का त्याने झामरीवर लावला का काय काय माहिती. बरोबर आहे. बिलकुल म्हणजे कोणाचं, मला अक्षरशः गुगल पे पण मला करता येत 12 वाजता पण फोन नाही लागत होता आपला. नाही ना, तेच म्हटलं निघाल्या येताय नेटवर्क. नाही नाही नाही, मी तुम्हाला बोलली तर मी येईल. बोललं तर येणारच. नाही काय नको, नाही काहीच नको. तुम्हाला गरम होतं. काल दिनच येते ना, आज कशाला बोलतो? काल दिन येते ना. कधीच्या निघाले? बापरे, 2 वाजायचे निघाले. मी येत होतो आता घ्यायला. मग हिला म्हटलं मी काय झालं, पिंटू भाऊनी त्याने सांगितलं, सोनूने ना निरोप त्याला म्हणजे सांगितलं कुठं जायचं. आम्हाला त्यांनी विचारलंच नाही रिक्षावाल्याने. आणि आम्ही पण म्हटलं हा मुझे मालूम आहे, मुझे मालूम. घे बाबा, माहिती आहे तर मग घे. त्याने आतून जो आपण वळालो ना टर्न, त्याच्या पुढच्या इथून वळवली, तिकडून वळून आणली. सगळं नवीन नवीन दिसायला लागलं मला. मी म्हटलं अरे नाही, मला गलत हो गया. मग त्यांनी ते स्वीट, खेचेश्वर स्वीट शोधत होतो. ते नंतर जेव्हा आतमध्ये आला तेव्हा लक्षात आलं. तो काय म्हणे वहिनी म्हणे, तो म्हणे मी म्हणलं पिकऱ्या म्हणे त्याला खाऊ नाही आणलं. तर मी काय बोलली, म्हणलं छान आहे हो, चांगली 5-1 किलोची बसेल त्याच्यामध्ये. नाही बसणार. हो, बसून नाही. खालून चवडी ना 3.5 किलोची बस. हो का? हा, 3 तर 3.5 5 किलोची नाही बसणार. त्याच्यात आपलं मटेरियल बी येतं आणि तांदूळ पण येतात. भारी नाव. छोटी होती का ह्याच्यातली? होती ना. बघावं लागेल मग मला छोटी. छोटी नका घेऊ. याच्यात पण पण एवढी एक मोठी घेऊन काय करू मग? नाही, याच्यात पण एक साईज मोठी होती. ही मधली साईज आणि याच्यापेक्षा एक छोटी आहे. छोटी का? एक घ्यायची. हा, मग याच्याला छोटी बघेल. मग काय 1.5-2 किलोची तर बनवू आपण, कोणी आलं पण तर ते मिळेल. त्याच्या हिसाबानेच घेतली आहे. म्हटलं जाऊ दे, हे आमच्याकडे चांगले मी पण नाही साडी काय करता? मला त्रास देते. पण मी कशाला आपण आलो. काय नाही. बस काय नुकसान नाही. ए खा मागे बघ. कढी आहे, फुंके आहेत. या एरियामध्ये एवढी वाटत नाही. पण तिकडेच बसलो असतो मी. ठसका वगैरे काय अहो खाऊन तर बघा. एक टेस्ट करा. हे खाल्लंच आहे. छान आहे, कढीत बुडबुड. मी पहिले 2च खाईल, मग नंतर मग हे.
तेच तर काय धरपून आम्हाला नको. तर ह्या ताई आहेत यांच्या लहान आत्याची मुलगी आणि जावई. तर हे दोघं जण आहेत आणि इकडच्या साईडला ज्या ताई दिसत आहेत त्या पण आहेत त्यांच्या 3 नंबर आत्याची मुलगी. तर दोघी मावस बहिणी आहेत त्या. तर दोघीजण आलेल्या होत्या. दोघींचं जरा काम आहे म्हणून आणि इथून पुढे मग त्या सकाळीच 7:30च्या ट्रेनने पुढच्या गावाला निघालेल्या, म्हणजे लहान नंदेकडे गेलेल्या त्या माझ्या. आणि भाऊंचा स्वभाव तुम्ही पाहिला नाहीत का, मन मोकळा स्वभाव आहे. म्हणजे यांच्या स्वभावाला तोड नाही आहे असं मला तरी वाटेल. यांच्यासारखा स्वभाव कुणाचाच नाही आहे, यांचासुद्धा नाही आहे. अगदी फ्री मनमोकळ्या स्वभावाने कोणी बोलेल आले मगच आपण बोलणार आहोत, बिलकुल नाही. नात्याने नंदू भाऊ लागतात ते माझे, म्हणजे भावासारखेच आहेत. खूप भारी वाटतं यांच्याशी बोलून, खूप भारी वाटतं. ते तिचं फक्त माझ्यावर लक्ष राहतं. मी ना लक्ष दे. खाण्याचा उपाय जा. असं मला घे गं, मग काय नाही तिला. नाही गं बाई, खिचडी खाय. लागलं तर घेऊन भाकरी घाला मग. तर जेवणाला बसताना आम्ही म्हटलं होतं की तुम्ही माणसं बसून घ्या, आम्ही नंतरून बसू. पण नाही, ते म्हटले नाही, आपण सगळेजण सोबतच बसूया. तर छान वाटतं म्हणे सगळे सोबत बसलेले आणि सोबत दोघांचे मजा मस्करी चालू असेल तर खूप भारी वाटतं असं वातावरण. याला काहीतरी सवागी लावून हे अहो पण करतात. चप्पा ते फुगवलेलेच भेटतात डायरेक्ट पुडी. ते गव्हाला सवागी हो, लावतात हो. आणि मग ते असे फुगवतात. मग तसे फुगून चिवडा आणि त्याचा आपल्या आधी फुगवलेले गेल्या वेळेस. आहे ना? हा, मग संध्याकाळी आठवण होती. चिवडा घेऊ थोडा खायला आल्यावर. आईने काय केलं होतं, फक्त सवागी घेऊन आली होती. ते पावडर सोड्यासारखं येतं आणि भिजून गहू आणि मग त्याला लावून उन्हामध्ये सुकवले होते. घरी बनवले होते आईने माझ्या. घरी बनवताना आणि भरपूर 5 का 7 किलोचे बनवले होते. मस्त पैकी चिवडा आपला कसं बनवतो ना, कढीपत्ता टाकायचं, तेल टाकून मस्त पैकी भारी चिवडा बनवतो. माझी सासू दूध टाकत तर करायचे आता काय. आणि नंदुरबार वरनं यायचे पहिलेपासून आपली तुमची काकू पहिलेपासून आणायची पीठ भाऊ. नाही भाऊ फोडले भरले पीठ. सकाळी मजा घेतली. भांडी पाडली. पिलू ताईकडे नाही, डायरेक्ट आम्ही